आजचं जे युग आहे ते आपल्याला माहित आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्या आईवडिलांच्या हातामध्ये एक साहित्य किंवा एक वस्तू आपल्याला दिसते. कोण सांगते नाव त्या वस्तूचं? मोबाईल दिसतो. मोबाईल. छान, बरोबर आहे. आपल्या आईच्या हातात मोबाईल आहे, वडिलांच्या हातात मोबाईल आहे. घरी गेलं तर आपण आईचा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमध्ये वेगवेगळी काही ॲप्स आहेत. आता तुम्ही दुसरीला आपल्याला ते ॲप्स माहिती आहे ते तुम्ही वापरताय. कोण कोण मोबाईलचा वापर करताय? हां, छान. कोणकोणते त्याच्यामध्ये ॲप वापरतो तुम्ही? व्हिडिओ कॉल. छान छान छान. आणि ते काय ते टायपिंग करून पाठवतो बघा पुढं. व्हॉट्सअप आहे. हां, व्हॉट्सअप आहे. छान छान. बसा खाली. व्हॉट्सअप वापरतो का तू? मी वापरता पण बघतो. मी मोबाईलमधले फोटो काढले, मला आवडतो खूप बघायला. छान छान. बरं, आपल्या मित्राला वगैरे एखादा मेसेज टाईप करून पाठवला का तू? तो काय पाठवतो म्हणजे आलेला तो पुढे पाठवतो, मला ते टाईप करता येतं. बरं बरं, छान छान. बरं झाले. हां, तू बघ त्या मोबाईलमध्ये वेगवेगळी चित्र आहेत बघ, ते मेसेजमध्ये दिसतात आपल्याला. असं गोल चक्र हे असतं, वर्तुळ असते, वर्तुळामध्ये वेगवेगळी डिझाईन दाखवली असते. ते बघितलं होतो. हां, त्याला काय म्हणतो आपण? काही ते चित्र वापरताना आपण इमोजी म्हणतो. काय म्हणतो आपण? इमोजी. उदाहरणार्थ आता मी एक इथे इमोजी काढतोय, त्याचा अर्थ कसा किंवा त्याच्यातून तुला काय जाणवतंय? छान, काय तर हसतंय. आणि दुसरं बस वाटतोय. तुम्हाला उभा या इमोजीमध्ये काय जाणवतं तुला? तो खुश आहे, आनंदी आहे का दुःखी आहे? हे कसं आहे? दुःखी आहे. हा दुःखी आहे. आपण ज्या नजरेने बघतोय त्या पद्धतीने वाटतंय. मग तो खुश तर नाही, खुश तर नाही. छान. तर आता या ठिकाणी आपल्या ह्या दोन इमोजीचा वापर करायचा आहे. आपलं दुसरीचं पुस्तक, त्यामध्ये पान नंबर 4 काढायचा सर्वांनी. पान नंबर 4, दुसरीचं पुस्तक पान नंबर 4. आणि आपण 2 नंबर माझ्या क्षमता हे पाहत असताना आपण गट पाडणार आहोत आणि गटामध्ये तुम्ही चर्चा करायची, गटामध्ये सूचना देतो. अगोदर गट पाडूया आपण. आता गट पाडण्यासाठी प्रत्येकाने 2 शब्द म्हणायचे, तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. पहिला तळ्यात म्हणजे दुसऱ्यानं मळ्यात म्हणायचं. हा, तळ्यात तळ्यात आता तळ्यात जे शब्द म्हणले, तळ्यात ते एका बेंचवर बसा आणि मळ्यात मळ्यात म्हटले ते एका बेंचवरती बसा. हे आपले झाले गट. बघ, तू काय म्हटला होता? तळ्यात. हा, मळ्यात. हा, तळ्यात मळ्यात. मळ्यात इथं बसा. तू वाढत किंवा तुम्ही पुढे किती या पुढे या, पाठीमागं बसा, पुढे या. या पानाच्या मध्ये माझ्या क्षमता ज्या गोष्टी तू चांगल्या करू शकतो. समजा आपल्याला चित्र काढता येत असेल तर हीच पाहिजे. त्याने अशा प्रकारची नाही करावं ती कुठे काही सर्वांनी इमोजी. आता आपल्या मित्राला ती इमोजी दाखवा. समजा पहिली कृती आहे. पहिली कृती ही आपल्या मित्राला दाखवा. तुमची इमोजी कोणती आहे? मित्राने बघा. उदाहरणार्थ पहिली इमोजी कोणती आहे? चित्र काढणे. आपल्या मित्राने कोणती इमोजी बघा. त्याला येत असेल तर त्यानं स्माइल दाखवलेला आहे, हसलेला. आणि येत नसेल त्यानं निराश दाखवलेला आहे. त्याच्यावरती दोघांची चर्चा करा. खरं चित्र काढताय का, काय येत नाही, असे दोघांना प्रत्येक चर्चा करा. दोघांना पण येते. प्रत्येक मला पण वाचता येत नाही सर. आम्हाला दोघांना पण वाचता येत नाही. दोघांना पण वाचता येत नाही. अरे बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आपण बघूया पुढं. अगोदर चर्चा करा, दोघांची चर्चा करा. मला शिकवतील मधल्या माझं नाव जाऊ आपण शिकवलं. सोपे शब्द तुला लिहिता? हो, येतात. मला यायला छान. मला 2 शब्द पण सरांनी छान शिकवलं. शाळेत काय? हो, माझी बॅग भरतो, डबा घेतो. नाही आई केलं काय करतो, डबा पण भरतो. आई भरती पण मी डबा घेतो, बॅगमध्ये भरतो.
छोटी गोष्ट सांगा. हो मला खूप चांगलं आहे काळजी कसं सांगतो? काळजी लक्षात ठेवायची आणि त्याला प्रयत्न करायचा थोडंसं चुकं लागा पण दाखवून असं त्यांना समजून चांगल्या गोष्टीबद्दल चर्चा करा. आपल्याला काय येते काय येत नाही याबद्दल चर्चा करा. मला काय येते माझ्याजवळ पण मला किती वाटतं मी काय करतो हळू तुझी जी विसरच्या गोष्ट ती हळू सांगतो. हा छान मुळात झाली. आता कशी चालवायची? बरं सायकल चालवताना कोणकोणती अडचणी आल्या शिकताना? सायकल सुरुवातीला शिकताना मी सायकल पडलो वेळात पडलो. हां मग पुढे यायला लागलं तरी उठायचं परत मी तर मागायला राहिला मी पुढे चालवायला तरी कशाची पायरी आहे? म्हणजे मला हे लागलं तरी पण त्याला सायकल सोडायची म्हणजे असा प्रयत्न आहे. मध्ये शिकवले पुढे यायला आपण मग येत होती हां हातपाय मारून पुन्हा घरी वरून यायला आता एक सांगितलं छान छान बस हां छान. एका मिनिटाची गोष्ट सांगा. एका मिनिटाची ससानी खासवाची गोष्ट माहिती आहे. ससानी खासव शर्यत लावतात दोघं जण आणि ससा रस्त्यात गेल्यावर काय खात बसतो आणि एका झाडाखाली झोपतो आणि कासव मात्र हळूहळू चालत जातो आणि तो शर्यत जिंकतो. स्लो बट स्टेडी म्हणजे मी हळूहळू जरी जात असलो तर मी माझ्या याच्यापर्यंत जे मला करायचं ते मी पूर्ण करतो असं तिथून आपल्याला लक्षात येतं. ही अशी माझी छोटी गोष्ट आहे. छान छान टाळ्यावर समजण्यासाठी. हां छान. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मला येत नाही कुणी सुरुवातीला पोहून काही जन्माला आलेलं नसते त्याला पोहायला शिकावं लागतं. त्यासाठी प्रयत्न करायचे आणि एकमेकांना सहकार्य करायचं. आपला मित्र करतोय ना आपल्याला का जमत नाही त्यासाठी त्या मित्राकडे विचारून घ्या बाबा तू हे करण्यासाठी काय केलं पोहण्यासाठी कोणाकडून शिकला कसं शिकला असं प्रत्येक गोष्ट आपल्याला काय काय आलं पाहिजे. साधारणतः आपल्याला ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याला आल्या पाहिजे. आपण दुसरीला आहे एक गोष्ट वाचता आली पाहिजे. वाचनाचा सराव केला पाहिजे. आपण घरी गेल्यानंतर शाळेत जसं वाचतो तसं मोठ्यानं वाचलं पाहिजे. एखाद्या शब्दात येत नसेल तर आपल्या आईला वडिलांना विचारलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपण तयारी केली पाहिजे. आपल्या क्षमतांचा विकास हा करणं अपेक्षित आहे. आपण आपल्या सर्वांनी क्षमतांचा विकास केला पाहिजे. ठीक आहे.